आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे। दुपारी 1 वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर हा निकाल लागणार आहे। या निकालाकडे आता विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय। यंदा 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आली होती। या परीक्षेला राज्यातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। नुकत्याच ICSE बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे। यानंतर आज महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर होणार आहे। आज MHT CETची फेरपरीक्षा होणार आहे आणि आज 27,837 विद्यार्थी फेरपरीक्षा देणार आहेत। MHT CET एकूण 16 या ठिकाणी आता PCM ग्रुपच्या शेवटच्या सत्राची परीक्षा 27 एप्रिलला झाली आहे। मात्र या परीक्षेमध्ये 21 प्रश्न चुकीचे दिल्याचा प्रकार घडला होता। परिणामी विद्यार्थी आणि पालकांनी ईमेल, दूरध्वनी आणि प्रत्यक्ष भेटून CET सेलकडे तक्रार दाखल केली होती। त्यावरून आता CET सेलला या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं। त्यानुसार आता CET सेलने केलेल्या पडताळणीमध्ये पेपर तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून भाषांतरावेळी चुका झाल्याचं समोर आलंय। तसंच काही प्रश्नांना अन्य प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय दिल्याचेही प्रकार समोर आले आहेत। या सर्व गैरप्रकारामुळे आता CET सेलने शेवटच्या सत्रातील ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।